आपला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि आता सामन्याला होते सुरुवात। शेवटचा सामना पहिल्या फेरीतील एका बाजूला टीम साबे आणि दुसऱ्या बाजूला देसाई या दोन टीम मध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल। रिची प्रतिष्ठान जय बागेश्वर देसाई हा संघ आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हिमांशू आणि मोरेश्वर, परंतु पहिल्याच बॉलवरती हिमांशू बाद झालाय। पहिला धक्का या ठिकाणी या देसाई संघाला लागलेला आहे। 0 या धावसंख्येवरती हिमांशू स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर ऋषी दाखल झालेले आहेत। हो, या ठिकाणी शॉट ऑफ लेन चांगला चेंडू टाकण्यात आला। तर विनर सेकंड राऊंड मधून पहिला सामना शिवशक्ती कडा वर्सेस दिशा 11 शिवशक्ती वाडेकर या दोन टीम मध्ये होणार आहे, लक्षात असू द्या। आणि त्यानंतर अजलान स्पोर्ट्स खोनी वर्सेस चालू सामन्यातील विजेता संघ। देसाई संघ आज आपण पाहतोय जो हरिश्चंद्र स्मृती या नावाने संघ खेळतोय। टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल स्कोर कार्डवरती 0 आहे। 2 विकेट्स लवकर गमावल्यानंतर थोडीशी पडझड पाहायला मिळाली आहे। नाजूक स्थिती आहे हरिश्चंद्र स्मृती जय बागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई संघाची। ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गॅपमधून आपण पाहतोय, बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, वाईड लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर जवळ हा चेंडू अडवण्यात आला, तोपर्यंत मिळते सिंगल धाव। पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सचिन आहेत साबे टीमच्या वतीनं। पहिली सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आणि आता पहिल्या ज्या धाबेच्या मदतीने आपण पाहतो संघाचं खातं या दरम्यान देसाई संघ खुलत असताना शेवटचे 2 बॉल स्टील टू गो। षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहतायत। गोलंदाज सचिन, स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज मोरेश्वर। ओ सेन्सिबल क्रिकेट, डिफेन्सिव्ह पवित्रताने घेतलाय। पॉइंटला आपण पाहतोय जंटल पुश करण्यात आलं, अगदी आपण पाहतोय ढकलण्यात आलं आणि आता एकच धाव बळेल पंच या षटकातील एक चेंडू बॅलन्स आहे का थोडं चेक करा पण, कारण षटक कंप्लीट झालेलं आहे। ओके, डॉट चेंडू 2 टाकण्यात आल्या, 2 सिंगल आल्या, 2 विकेट्स बरोबर आहे, प्रॉपर आहे। आणि आता 2 धावा, 2 विकेट्स गमावले 2 या धावसंख्येवरती। अजलान स्पोर्ट्स खोनी हो, यावेळी शॉट ऑफ लेन अगदी आपण पाहतो पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न का बसला, वॉड कॅच, फलंदाज ठिकाणी होईल बाद। सेलिब्रेशन पाहायला मिळतंय, आणखीन एक धक्का लागेल, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर। मिस्टर मोरेश्वर बॅक टू द पॅव्हिलियन।
पाटील ने तर सार्वजनिक ग्रुप यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात येणार आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ चालू आणि आता 2 विकेट गेल्यानंतर तिसरा सुद्धा फलंदाज बाद झालाय. धक्का तिसरा लागलाय. बॅटिंग करत असताना टीम हरिश्चंद्र स्मृती रिची प्रतिष्ठान देसाई संघाला शेवटचा सामना आहे. 5 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता थोडी पडझड या मॅचमध्ये होतीये. हो यावेळेस पॉईंटच्या डोक्यावरून काय स्ट्रोक बनवलाय. बॉल चालला डीप मध्ये धन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी आपण लगेच चेक करणार आहोत. 2 धावा तर ऑलरेडी मिळालेत परंतु आपण चेक सुद्धा करू. इथे चेक केला जाईल. आमचे तिसरे पंच जॉईंट होत आहेत. तुमचे 12th मान सुद्धा आहेत. लक्षात असू द्या कारण कोणत्याच संघावरती अन्याय होणार नाही याची पूर्णपणे दक्षता आमची ऑफिशियल टीम घेते आणि सर्व आमचे लाडके आयोजक सुद्धा या ठिकाणी अगदी हा डिसिजन देतील. आणि आता शेवटच्या क्षणाला चेंडू पॉज केलाय. सेफ असतील. धावा जितक्या धावून या ठिकाणी घेतलेल्या आहेत 2 अगदी आपण पाहतो त्याच 2 धावा मिळणार आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज नितीश पहिल्या बॉलमध्ये त्याला विकेट मिळाली आहे. त्यानंतर 2 धावा. चांगला खेळ सध्या आता करावा लागणार आहे प्रवीण आणि त्याच्या साथीनं हितेश. एक हार्ट रेटर फलंदाज म्हणून हितेशकडे पाहिलं जातं आणि आता संघाचा डाव त्याला सावरावा लागणार आहे. सुरुवातीला पडझड पाहायला मिळाली देसाई संघाची परंतु आता खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे. फक्त आणि फक्त दबाव जो मात्र विकेट लवकर गमावल्यानंतर पडलेला आहे तो देसाई संघावरती. इथे मात्र शॉट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो आणखीन एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न नीतीचा या ठिकाणी सक्सेस राहिलेला आहे. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर आहे. अद्यापपर्यंत आपण जर पाहिले तर 4 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. अत्यंत सुंदर क्रीडानगरी त्यामध्ये चालू असलेला हा सामना सर्व प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंट आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आपण पाहतोय. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित केलेली भव्य आणि दिव्य दिवस रात्र फॉर्मॅटची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2025 हे शानदार पर्व आज आपण दिवस क्रमांक 2 आणि दुसरा रजनीमध्ये आपण आहोत. अत्यंत चांगलं खेळमेळीच्या वातावरणात एका पाठोपाठ या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. लगेचच या मॅचनंतर सेकंड राऊंडच्या 2 मॅचेस या ठिकाणी होणार आहेत आणि आजच्या रात्रीतील अंतिम सामना सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो मात्र या ठिकाणी टॉप 5 मध्ये दाखल होणार आहे. काल एरनझाड संघाने बाजी मारली आहे. मयूर बहेर पुरस्कृत अथर्व 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरनझाड या संघाने बाजी मारली आहे. गोलंदाज सज्जत राईट आर्म ओव्हर द विकेट. अडवा बॅटने ऑन साईडला वळवलाय. बॉल चाललाय डीप मध्ये. शतरक्षक उपस्थित आहेत. एक कंप्लीट. एकाच धाब्यावरती समाधान. संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्ही पाहत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय काय कंजूस गोलंदाजी केली जाते. पहिले षटक इकॉनॉमिकल राहिलं गोलंदाज सचिनचं आणि त्यानंतर आता नितेश हे सुद्धा त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतायत. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आपण पाहतो. स्टील 1 to go. धावसंख्या धावफलकामध्ये रोहन बालेराव त्यांच्या सुवर्ण अक्षराने धावफलक सजवलं जात आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट्स लवकर गमावल्यानंतर थोडंसं प्रेशराइज क्रिकेट खेळते टीम देसाई. बॅटची आतली कडा समोर. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय मिडॉलच्या दिशेने चालला आणि आता 1 धाव मिळते आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती आहेत. 3 बाद 8 धावा.
बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सचिन संघाच्या वतीनं सांघिक कोठ्यातील तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सचिन आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. धाबत संख्या फलकामध्ये आपण पाहतो 8 धावा आहेत. 8ला 3. बॅटची कडा फलंदाजाला बाद. आणखीन एक हो या दरम्यान आपण पाहतो चेंडूला वळवण्याचा प्रयत्न होता ड्राईव्ह करण्याचा परंतु बॅटची कडा लागली आहे. मागे चालला बॉल एस्टनच्या तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि आता सिंगलच्या पद्धतीने आहे. संघाची धावसंख्या 9 या अंकावरती. उद्या भरपूर मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. काही उद्योजक असतील काही राजकीय पुढारी असतील स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत. नुकत्याच आम्हाला माहिती मिळाली परंतु ज्या राजकीय क्षेत्रातील मोठमोठ्या मान्यवरांसाठी कडे आगमन होणार आहे. खऱ्या अर्थाने सेबा फाउंडेशनच्या वतीनं आपण त्यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करणार आहोत. पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आले परंतु पंच सहमत नाही आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय सचिन. चांगली दर्जेदार गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये महत्त्वपूर्ण 2 विकेट घेतल्यानंतर फक्त 2च धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. तोच खेळाडू आता मात्र आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती सचिन. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय संघ नायकाने. साबी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते दोन्ही संघ. हो या ठिकाणी आपण पाहतो चेंडू उडवण्याचा प्रयत्न या सन्माननीय प्रमोदजी म्हात्रे यांसाठी कडे आगमन होते. देसाई संघाचे खंबीर पाठीराखे आपण पाहतोय प्रमोद दादा म्हात्रे यांसाठी कडे आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने केतनजी जाधव साहेब सौदेव काका म्हात्रे असतील त्यांचे चिरंजीव प्रमोदजी म्हात्रे त्यांचे नातू ऋषी म्हात्रे असे एकंदरीत तिसरी पिढी सध्या तरी ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळतीये. देसाई संघ आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण 3 मध्ये आहोत. गोलंदाज सचिनने चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू फुलर लेनचा होता. संपर्क व्यवस्थित नाही आहे. पूर्णपणे चॉप करण्याचा प्रयत्न परंतु इथे मिळेल सिंगल धाव. सर आपण ही स्पर्धा पाहतोय ज्यांच्या प्रित्यर्थ स्मृती प्रित्यर्थ भरवण्यात आलेली आहे. स्वर्गीय कबीर स्मृती चषक आणि ही स्पर्धा जी आयोजित केली गेली आहे त्यांचेच मोठे बंधू अर्थातच ज्योतिराव राजदत्त सोनावणे यांचं देखील या मंचावरती हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीनं यावेळेस फटका दर्जेदार आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल मॅक्सिमम. राजदत्त सोनवणे यांसाठी कडे आगमन झालंय. तसेच मंगेशजी जाधव असतील नंदूजी जाधव आणि जितेंद्र जाधव यांचं या ठिकाणी या मंचावरती हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे.
षटक क्रमांक आपण पाहतो 3चा खेळ संपन्न झाला. शेवट घोड केलाय या षटकाचा. टीम देसाई संघाने मिळाला धाबा 6 आणि या 6 धाब संख्येने संघाची टोटल या ठिकाणी आपण पाहतो 17 धाबा आहेत. संजीवनी देण्याचं काम खऱ्या अर्थाने या षटकाराने केलेलं आहे. शेवटचे 2 षटका बॅलन्स आहेत. अशीच बॅटिंग करावी लागणार आहे. चौकार षटकारांची आतषबाजी केली ना तर धाबा बनू शकतील या मॅचमध्ये. खऱ्या अर्थाने आज या क्रीडानगरीमध्ये 2 लेजेंडरी क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला सुखदेव दादा मडवी आहेत, दुसऱ्या बाजूला प्रमोद दादा म्हात्रे आहेत. बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. सुखदेव दादा मडवी, प्रमोदजी म्हात्रे या स्पर्धेच्या वतीनं आपले मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीच्या वतीनं आणि सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य. रुद्र पाटील हे गोलंदाज येतात. षटक क्रमांक आपण पाहतो 4 मध्ये आणि या गोलंदाजाने सलग लागोपाठचे 2 विकेट जर घेतले ना तर सार्वजनिक ग्रुप यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 5000 रुपयाचं पारितोषिक. 500. क्या बात आहे. असं वाटलं होतं की एक हात केल्यानंतर आम्हाला कदाचित 1 लाख सुद्धा वाटू शकतील. 5 हात केल्यानंतर आता तुम्हीच इमॅजिन करा. परंतु 500 रुपयाचं पारितोषिक आहे रुद्र पाटील यांच्यासाठी. शॉर्ट ऑफ लेन, अंपायर सिग्नल नो बॉल. त्याच्यावरती कडा प्रहार केला. बॉल चाललाय जणू फलकावरती आपण पाहतो या 1ने पुढे जाईल. 25 धावा आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू अगदी आपण पाहतो साईड लाईन नो देण्यात आला. टच होते आणि हे दाखवले ऑफिशियल पंचांनी. कारण अगदी आपण पाहतो या गेली 2 दिवस रात्रमध्ये हे ऑफिशियल पंच आमच्या समावेश जोडले गेलेत. योगीराज महाराज बुटेरे असतील, दत्ता कडव सर असतील, त्यानंतर कुणाल पेनकर सर यांना सुद्धा तुम्ही पाहतायत. अगदी आपण पाहतो नो कॉन्ट्रोवर्सी. चांगला निर्णय सगळ्याच पंचांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेमध्ये देण्यात आलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं रुद्र पाटीलचं. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला वळवलाय. स्कोर ऑफ द विकेट. 1च धाव मिळणार आहे. सेकंडचा कोणत्या प्रकारचा कॉल नाही आहे. सेवा फाउंडेशन अगदी आपण पाहतो यांच्या वतीने स्पर्धा पाहायला मिळते. चांगले चांगले उपक्रम सध्या त्यांच्या वतीनं राबवण्यात येतात. आपली ही संस्था खऱ्या अर्थाने ही सेवाभावी संस्था असून समाजसेवेसाठी नेहमी ती कटिबद्ध राहिलेली आहे. आपण या संस्थेच्या माध्यमातून सेवा देत असताना सोबत दान हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचा त्यांचा स्वार्थ नाही आहे. अशा निस्वार्थ दानाची अपेक्षा करतो आणि आपणा लोकसेवेसाठी आणि लोककल्याणासाठी त्यांचं अविरत कार्य सध्या तरी संपूर्ण बदलापूर शहरात नव्हे तर महाराष्ट्र राज्यात चालू आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग गॉफला खडे खडे स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉल सीमा पार. 6. नेहमी आपण पाहिलं तर अगदी आपण पाहतो मागचा कालखंड पाहिलं तर याच सेवा फाउंडेशनने सध्या तरी भरपूर सामाजिक क्षेत्रामध्ये नाव लौकिक केलेलं आहे. भरपूर सामाजिक कार्य त्यांच्या वतीने घडत आहे आणि चर्चा याच फाउंडेशनची होत असते. मी मगाशीच उल्लेखसुद्धा केलेला आहे केतनजी जाधव साहेब की महाराष्ट्रात असं कोणतं गाव नाही आहे जिथे सेवा फाउंडेशनचं नाव नाही आहे. षटक क्रमांक 4 मध्ये रुद्र पाटीलवरती आक्रमण करण्यात आलं, ज्याला 2 विकेटसाठी पारितोषिक होतं सार्वजनिक मित्रमंडळाच्या वतीनं. परंतु ती अपेक्षा फक्त अपेक्षाच राहिलेली आहे असंच म्हणावं लागेल. कारण आता आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू लाईन आपण चेक करणार आहोत. DRS घेण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटला सुद्धा ऑनफिल्ड अंपायर नो बॉल देण्यात आलेला आहे.
परंतु आता आपण चेक करणार आहोत. चला लक्षात आलं की ऑनफिल्ड अंपायर डिसिजन नो आहे. गोलंदाजाचा कुठेतरी आपण पाहतो पाय स्कीट होतो की काय, कारण या अगोदर पहिला चेंडू सुद्धा त्याने तसाच टाकला होता, त्या ठिकाणी षटकार सुद्धा पाहायला मिळाला. परंतु आता आपण लगेच चेक करू. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. चांगले दिवस ग्रामीण टेनिस क्रिकेट.in सातत्याने आपण पाहतोय आलेले आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण पाहतो आता सध्या डेव्हलप होतोय. अलीकडच्या काळामध्ये सुखदेवदादा मडवी खेळले असेल, प्रमोददादा मात्रे खेळले असेल, परंतु इतकं ग्रामीण क्रिकेट डेव्हलप नव्हतं प्रमोददादा. परंतु सध्या आपल्याला पाहायला मिळतं की सध्या पंचांसाठी सुद्धा सुगीचे दिवस आलेले आहेत. टेक्नॉलॉजीचा लगेचच वापर करण्यात येतो आणि एस इट इज अ नो बॉल. एक्स्ट्रा मिळेल आणि आता संघाची धावसंख्या रोहन आम्हाला सांगतायत 3-3. 33 धावा फलकावरती आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी आयोजित कबीर स्मृती चषक 2025 पहिलं पर्व आहे. हो या ठिकाणी बाटमपाडच्या मधोमध चेंडू चाललाय, संपर्क नाही आहे. फुलरलेनचा बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डील या ठिकाणी आपण पाहतो ड्रिल करून दाखवतात, परंतु चेंडू बॅटचा काहीच संपर्क नाही आहे आणि डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला बदलापूरचे आवाज ऐकायला मिळतात. शापूरचा एक आवाज आहे. सध्या जास्त शापूर मुरबाड या बेल्टमध्ये हे आवाज ऐकायला मिळेल, परंतु सध्या बदलापूर नगरीला प्रेझेंट करत असताना सोमनाथजी खाडे सर आमचे अत्यंत जवळचे बंधू तुल्य मित्र आहेत. स्वागत आहे आपलं. एक दमदार आवाज आहे. बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी रुद्र पाटील ज्यांनी अद्यापर्यंत 2 चेंडू खराब टाकलेत. फुल टॉस आणि यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित. काय सेल टीप लाईन शेवटपर्यंत नजर ठेवली आहे, स्वतःला बॅलन्स करत असताना आपण पाहतोय या ठिकाणी झेल टिपण्यात आलाय, परंतु आता पुन्हा एकदा आपण चेक करणार आहोत. या ठिकाणी ऑफिशियल रिव्ह्यू डाऊटफुल जर या ठिकाणी निर्णय असेल तर ऑफिशियल रिव्ह्यू घेऊ शकतात. ही पूर्णपणे सक्त मुभा आहे ऑफिशियल पंचांना, कारण जेव्हा जेव्हा वाईटसाठी सुद्धा काही कित्येक वेळा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे, परंतु आता अगदी आपण पाहतोय हा सुद्धा चेंडू आपण चेक करू. आपल्याकडे झूम आउट या ठिकाणी पाहिलं जाईल आणि आता 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या बाईनीचे ऑफिशियल अपडेटर आणि तिसरे पंच KP कुणाल पेनकर सर आता चेक करतायत. जर कदाचित नो बॉल आला तर मात्र बॅटर सेफ असतील, परंतु आता आपण पाहणार आहोत की हा डिसिजन का असणार आहे. पेंडिंग आहे. अंपायर सिग्नल नो बॉल. फलंदाज सेफ असतील आणि आता धावा ज्या धावून काढलेल्या आहेत, फक्त एकच धाव घेतलेली आहे. पंच धावा 1+1. ओके, बघा या गोलंदाजाने तर कमालच केली आहे. अशाच या अगोदरच्या मॅचेसमध्ये आपण पाहिलं तर कडाव संघाचा गोलंदाज होता, त्याने मात्र वाईडची कमालच केली होती. दर्शन होते आय थिंक सो. सलग लागोपाठ त्यांनी 5 ते 6 चेंडू रोहन वाईट टाकले होते. आजच्या रात्रीचा तो इतिहास आहे आणि आता आपण पाहणार आहोत. गोलंदाज या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतात, परंतु स्वतःचा बोह त्याला आवरता आला नाही आहे. हो या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साईडला बॉल वळवलाय. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि आता दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होतील बाद, पोहोचू शकले नाही आहेत. बॅटर पॉप इन क्रीज मध्ये
आणि आता आपण पाहतोय धक्का लागेल आणखीन एक रन आउटच्या स्वरूपात टीम हरिश्चंद्र स्मृती रिची प्रतिष्ठान जय बागेश्वर देसाई संघाला फलंदाज बाद. डिनी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ते सुद्धा रंगात आलेले दिसत आहेत, कारण त्याला माहिती आहे आता सामने फक्त 3च बाकी आहेत. बरोबर 12:20 होत आहेत. जास्त वेळ घेऊ देऊ नका विनंती राहील ऑफिशियल पंचांना, कारण आता शेवटचं षटक असणारे टीम साबे संघाचा गोलंदाज आपण पाहतो. डेट ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल, डेट ओव्हरमध्ये आपण पाहतोय चांगलं दर्जाचं षटक हाताळलं जाईल का, कारण अद्यापपर्यंत गोलंदाजाचं वर्चस्व राहिलेलं आहे या संपूर्ण डाबावरती. काळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 4 षटकांमध्ये 38 धावा बनल्या गेलेल्या आहेत. शिवशक्ती कडाव आणि वाडेकर दोन्ही टीममध्ये मॅच होणार आहे, लक्षात असू द्या. हो शॉर्ट ऑफ लेन फुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला आपण पाहतोय अनसक्सेसफुल राहिलेला आहे. फलंदाजा ठिकाणी होईल बाद. मिस टायमिंग स्ट्रोक होता, उंची जास्त लांबी कमी, फलंदाज झाला बाद. आणखीन एक विकेटचं पतन. टीमने अप्रतिम हाताळली होती. 4थ्या षटकामध्ये रुद्र पाटीलच्या विरोधात तब्बल 21 धावा आल्या. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहतो आता लगेचच कमबॅक करत असताना गोलंदाज बिनदास यांना तुम्ही पाहतात. बिनदास पाटील आहेत. पहिल्या बॉलवरती फटका खेळण्यासाठी अक्षरशः भाग पाडलं आणि त्या ठिकाणी जो ट्रॅप रचण्यात आला होता त्या ट्रॅपमध्ये त्याला अडकवण्यात आलेलं आहे. फलंदाज झाला बाद. शेवटच्या अंतिम षटकामध्ये अभी नाही तो फिर कभी नाही असं म्हटलं जातं शेवटच्या षटकात. हो यावेळेस आणखीन एक मिस टायमिंग, परंतु शतक थोडेसे दूर राहिलेत. कबर्सवरून आपण पाहतोय वेगाने आले धावत पळत चेंडूला गॅदर केलाय, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये 39 धावा झालेले आहेत. किमान प्रमोददादा म्हात्रे सुद्धा हेच म्हणत असेल की 50, 55, 55 ते 60 धावा 5 षटकामध्ये व्हायला हव्या होत्या, परंतु आता शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनल्या जातील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर प्रमोददादा म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि आता इथे संपर्क नाही आहे, बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थित नाही आहे. आणि आता आपण पाहतोय शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि कदाचित प्रमोददादा म्हात्रे हेच सांगतायत की शेवटचे 3ही चेंडू जर नितीनने खेळले ना तर कुठेतरी शेवटच्या 2-3 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके पाहायला मिळणार आहेत. 3 चौकार आले तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पंचांकडे आशाळभूत नजरने पाहिलं जरूर, परंतु आता DRS घेतलेल्या ऑफिशियल पंचांनी ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन आहे दत्ता कडाव सर आमच्यापर्यंत पोहोचवा. ऑनफिल्ड अंपायर जो काही डिसिजन आहे तो पहिल्यांदा या ठिकाणी पोचवायचा आहे. अगदी आपण पाहतो या ठिकाणी फेअर डिलिव्हरी असणार आहे ऑनफिल्ड अंपायरकडून. आणि आता आपण चेक करणार आहोत, कारण वाईट बॉलसाठी फक्त ऑफिशियलच रिव्ह्यू घेऊ शकतात. ही पूर्णपणे मोबा आमच्या
लाडक्या पंचांना आहे. याच दरम्यान आपण पाहतो महावितरणचे साहेब अर्थातच अधिकारी साहेब आहेत मोरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनी सुद्धा या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. त्यांचंही आगमन झालंय. त्यांना विनंती आपण मंचावरती यायचं आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल या ठिकाणी देण्यात आले आणि आता सलग लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 चौकार आले तर 500 रुपये आणि 1000 रुपये आणि सलग षटकार आले 3 तर 1000 रुपये आरसी ग्रुप यांच्याकडून देण्यात येईल. क्या बात आहे. आणखीन एक व्हाईट बॉल टाकण्यात आलाय. चला मोरे साहेबांना विनंती की आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती आपण यायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत व त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा मंचावरती यायचे. हो या ठिकाणी आणखीन एक व्हाईट बॉल सलग आपण पाहतोय. सुरुवातीला 3 चेंडू अप्रतिम टाकल्यानंतर गोलंदाज दिशेपासून भरकट आहेत. 3 चेंडू या ठिकाणी आपण पाहतो एक्स्ट्रा टाकण्यात आले. आज रोहन भालेराव आम्हाला सांगतायत की आज एक्स्ट्रा ज्या धावा जर आपण पकडल्या ना तर आजच्या रात्रीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात. हो या ठिकाणी आपण पाहतो संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल नितीनला मात्र बीट केले. जिम्मेदारी आहे नितीनवरती जिम्मेदारी आहे. प्रमोद मात्र हेच सांगतायत कदाचित त्याच्याकडे क्षमता आहे परंतु ती क्षमता त्याला दाखवावी लागणार आहे. सलग 2 बॉल 2 चौकार किंवा 2 षटकार आले तरी 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आरसी ग्रुप यांच्या वतीनं. शेवटचे 2 बॉल शिल्लक. संघाची धाबसंख्या रपलकाबती 42. स्ट्राईक केला नितीन. शेवटच्या अंतिम षटकामध्ये बिंदास पाटील. सुरुवातीला 3 चेंडू त्याने बिंदासपणे टाकले परंतु त्यानंतर गोलंदाज दिशेपासून भरकटले आणि आता कमबॅक करत असताना हा सुद्धा चेंडू डॉट राहिलेला आहे. लेफ्ट आर्मवरती विकेट. हो बॅटची कडा मागे क्षेत्ररक्षक या ठिकाणी जज करत असताना आपण पाहतोय झेल ड्रॉप झालाय साधा सोपा आणि मिळाले नितीनला एक सिंगल धाव. सिंगलला स्ट्राईक रोटेट झाली आहे. 43 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. या डाबातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि आता शेवटचा बॉल बिंदास पाटील टाकण्यासाठी सज्ज आहेत. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. 4था सामना आहे. साबे वर्सेस हरिश्चंद्र स्मृती रेची प्रतिष्ठान जय बागेश्वर देसाई संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शेवटचा बॉल आणि यावेळेस आपण पाहतोय उडवलाय कव्हरच्या दिशेने. शतक पुढे आले धावत पळत. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. 2 धावा सुद्धा या ठिकाणी भन्नाट वेगाने बळालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धावेच्या पद्धतीने संघाची धावसंख्या रपलकावती 45-46 धावसंख्येचं लक्ष असेल या मॅचमध्ये. आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन सुद्धा करणार आहोत परंतु तत्पूर्वी जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे टॉस केला जाईल. सेकंड राऊंडचा पहिला सामना शिवशक्ती कडाव वर्सेस दिशा 11 शिवशक्ती वाडेगर या 2 टीममध्ये मॅच होणार आहे. या आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत.
विनंती राहील मोरे साहेबांना की आपण या आपल्या शुभ आपण टॉस करू. नेक्स्ट मॅचचा महावितरणचे साहेब आहेत, त्यांना विनंती राहील की आपण या आपल्या शुभ आपण टॉस करणार आहोत. चला टीम कडाव संघाची कॅप्टन कल्पेश आणि वाडेकर टीमचे कॅप्टन सिद्धू पाटील या आपण लगेच जॉईन व्हा. चला यामधून सिद्धू पाटील लवकरात लवकर आपण दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, कारण ऑलरेडी कडाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कबीर स्मृती चषक 2025 आणि आता सेकंड राऊंडमधून या ठिकाणी हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. वाडेकर वर्सेस कडाव या दोन टीममध्ये फाईट होईल. दोन्ही संघ शिवशक्ती नावाने खेळणार आहेत. चला कॉल करेल वाडेकर टीमचे कॅप्टन. छापाचा कॉल आणि काटा आलेला आहे. विनंती राहील साहेबांना की आपण सानपन्न व्हायचं स्टेजवरती. धन्यवाद. आपलं फक्त निर्णय कळवायचा. बॅटिंग करू. ठीक आहे, दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. कारण आता सेकंड राऊंडचे मॅच होणार आहे. 4 ओव्हरचे असणारे, लक्षात असू द्या. कडाव टीम आणि वाडेघर मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. द्वितीय सत्राला लगेच सुरुवात होईल, कारण आता टॉस बॉक्समधून अशी न्यूज झाली आहे की शिवशक्ती कडाव संघाने टॉस जिंकलेला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या वतीनं बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. बापकरा आणि आता गोलंदाजी करावी लागणार आहे ती वाडेघर संघाला. परंतु कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. कबीर स्मृती चषक 2025 हे पहिलं दिमागदार पर्व आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेचच परिवर्तन होईल. द्वितीय सत्राला होईल सुरुवात. या ऐकूया पुन्हा एकदा सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज. धन्यवाद.
पंचांना विनंती राहील की माझे बॉल आपण जेव्हा इनिंग संपते तेव्हा लगेच कलेक्ट करा. आयोजकांच्या वतीने सूचना. तर मॅचला झाली सुरुवात. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया आवाज शहापूर नगरीचा दमदार आवाज सोमनाथजी खाडे यांना. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, ज्यांना आपण ऐकत होतात. बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोफ आज या ठिकाणी आपल्यासोबत धडकती आहे. 46 धावांचं टार्गेट दिलंय आणि टार्गेटचा पाठलाग करत असताना साबे संघाची सलामीची जोडी मैदानावरती फलंदाजीसाठी आलेत. रुपेश आणि किरण गोलंदाजी करत असताना बादल. षटक क्रमांक पहिलाच बॉल डॉट आलाय. बादलचा हा चेंडू यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर आहे त्या ठिकाणी पकडून फेक करेल. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होतीये. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात करतायत. श्री गणेशा झालाय. स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती रिची प्रतिष्ठान देसाई हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सुरुवातीला आपण पाहिलं तर बनवल्या त्यांनी 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष ठेवलंय साबे या संघाच्या समोर. सलामीचे 2 फलंदाज रुपेश आणि किरण या 2 फलंदाजांनी सुरुवात केली आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती सिंगल आली. गोलंदाजी मार्कवरती देसाई संघाच्या वतीनं बादलला आपण पाहताय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकवरती किरण आलाय. 46 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट पार करायचंय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच पुल केलाय. फटका चांगला बॅटवरती आला. प्रॉपर टायमिंग झालाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेला पार करत असताना चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड चौकार. चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड इथं 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 5 ऑन द बोर्ड. स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. चौकार आलाय. बॅटिंग करत असताना बॅट्समन किरणच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड एकंदरीत पुढे सरकलं 5 या आकड्यावरती. पहिलं षटक चालू आहे. 46चा पाठलाग. मॅच काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती किरण खेळतोय. चौकार त्यानं ठोकलाय. येस. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी चालू आहे. राईट आर्म वरती विकेटने बडॉनला खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि आता सिंगल धाव घेण्यात आली. या सन्मान आपण मंचावरती एक विशेष सन्मान करणार आहोत. नुकताच ज्यांचं आगमन झालंय या स्पर्धेला भेट देण्यासाठी महावितरणचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय मोरे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. मी सुनीलजी जाधव आणि केतनजी जाधव या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या लाडक्या पाहुण्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करायचं आहे. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य कबीर स्मृती चषकाला भेट देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय मोरे साहेबांच्या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. दोन्ही मान्यवरांना विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. या स्पर्धेच्या वतीनं सन्मान होतोय. अंपायर सिग्नल OUT फलंदाज बाद. विशेष सन्मान या ठिकाणी होत असताना मुख्य मंचावरती पाहुण्यांचा या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हा सन्मान आपण पाहतोय. प्रेमाची आणि मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेचा मोमेंटो देऊन या ठिकाणी साहेबांना सन्मानित केलं जात आहे. हे आपण लगेच जाऊया मागच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कम बॉक्स. थँक्यू सो मच मॅडी सर. या ठिकाणी आपण पाहताय विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय. रुपेशला मैदान सोडावं लागले. निश्चितच आपण पाहाल तर एक रिस्की सिंगल घेण्याचा हा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न या ठिकाणी फसलाय. रुपेश पाटील मैदानाच्या बाहेर. किरणला साथ देण्यासाठी गीतेश मैदानावरती येतोय. या दोघांना मात्र इथून समजदारीपूर्वक पारी खेळावी लागेल.
भागीदारी रचावी लागेल, पोहोचायचं आहे. इथून आपण पाहिलं तर 46 या मॅजिक फिगरपर्यंत निश्चितच चांगली कामगिरी या दोघांना करावी लागेल. एक चांगली पार्टनरशिप इथून उभी करायची आहे. स्ट्राईक रोटेट झाली. बॅटिंग करत असताना किरण येतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला मिडॉनचा फिल्डर ॲक्शनमध्ये थोडासा स्किड झाला, मात्र त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होईल. एका धावेची मदत स्कोअर कार्डला करतील. धावफलक पुढे सरकेल ते एका धावेनं 7 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेलं आहे. एक षटकाच्या सांगतेनंतर एक गडी बाद 7 धावा धावफलकावरती. या ठिकाणी षटक पहिलं संपलंय. एका षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती 7 धावा बनवायच्या आहेत. एकंदरीत 46 धावा. अर्थातच टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते साबे, ज्या संघाला 46 धावा बनवायच्या आहेत. यापूर्वी आपण पाहिलं स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती रिची प्रतिष्ठान देसाई या टीमला निश्चितच 46 धावा वाचवायच्या आहेत. सुस्वागतम 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 या सर्वांना या स्पर्धेला भेट देण्यासाठी. खास करून आपण पाहतोय कल्याणवरून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी आपण पाहतोय सुप्रसिद्ध गायक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते प्रतीकजी पगारे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज सुनीलजी जाधव यांच्या प्रेमाखातीर या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी आयोजित कबीर स्मृती चषकामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. सन्माननीय प्रतीकजी पगार आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होत आहे. हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. द्वितीय सत्राला सुरुवात झाली आहे. अत्यंत चांगला सामना आपण पाहतोय. दोन संघांमध्ये अगदी आपण पाहतोय जबरदस्त रफ अँड टफ सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. एका बाजूला टीम देसाई तर दुसऱ्या बाजूला टीम साबे. डोंबिवलीचे दोन नामांकित संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत आहेत. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. नाव बॅक टू क्रिकेट और टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. मैदानावरती अगदी पहिल्या चेंडूवरती झटका लागलाय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू अतिशय घातक आला. गीतेश याला मैदान सोडावं लागलंय. लागलेला हा दुसरा झटका. किरण मैदानावरती खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. साबे संघासाठी इथून मात्र त्याला संघर्ष करावा लागेल. 46 या आकड्यापर्यंत पोहोचायचंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अखंड महाराष्ट्रामध्ये सध्या बैलगाडा शर्यतीमध्ये ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जाते ते आमचे अत्यंत जवळचे मित्र समालोचक सन्माननीय राहुल लालशेठ भुईर बाणेरी गावचे यांच्या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि या दरम्यान जयेंद्र शेठ पाटील बोडके यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहतो आम्हाला या ठिकाणी माहिती देण्यात आली आयोजकांच्या वतीनं की नुकताच या ठिकाणी काही मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होत आहे या स्पर्धेला भेट देण्यासाठी. जयेंद्र शेठ बोडके ज्यांच्या वतीनं आपण पाहतो कल्याण डोंबिवलीमध्ये फ्री ऑफ कॉस्ट एंट्री जी टुर्नामेंट होत असते शिळगावला. आणि खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेचे दमदार आणि यशस्वी आयोजक जयेंद्र शेठ बोडके यांचं या ठिकाणी आगमन झाले. राहुल शेठ भुईर आपले मनपूर्वक स्वागत. आणि खऱ्या अर्थाने राहुलजी भुईर यांचा आवाज आपल्याला स्पर्धेमध्ये जरूर 1 ते 2 षटकासाठी ऐकायला मिळणार आहे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कबीर स्मृती चषक 2025ची ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पहिल्या वर्षामध्ये असं वाटत नाही की
या स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे. हो, लाईन चांगली पाहायला मिळते. राईट अमोर द विकेटने गोलंदाज सज्जद. देसाई टीमच्या वतीने आपण पाहतो अप्रतिम चेंडू टाकण्याचा प्रयत्न करताय. डॉट बॉल अक्षरशः फलंदाजाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न, नामोहरण करून सोडलंय या गोलंदाजाने. बादच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकतोय आमचे अत्यंत जवळचे मित्र सोमनाथजी खाडे सर यांचा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. मैदानाच्या आतमध्ये मॅच रफ अँड टफ. या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. किरण पाटील आणि सचिन पाटील ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. किरण पाटील ज्याने ही जिम्मेदारी स्वीकारली आहे, सलामीसाठी आलाय आणि अजूनही मैदानावरती अभेद्य बॅटिंग करत असताना खेळताना पाहायला मिळतोय. एक षटकार त्यानं ठोकलाय. स्ट्राईक वरती तयार गोलंदाज रितेश. रितेशचा हा चेंडू बॅटची आहे. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडूला पकडलं आणि नुसतं पकडलं नाही, डायरेक्ट यष्ट्यांचा वेध घेतलाय. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होतोय. लागणारा तिसरा हादरा. सचिन पाटीलचा खेळ संपला. इथं मात्र लिंबू उलटा फिरलाय. विकेट आली आहे. सचिन पाटील ज्याला माघारी परतावं लागलंय निराश मनानं, निराश अंतकरणानं तंबूच्या आश्रयालयावर विसावतोय. 46 धावांचं लक्ष आहे आणि महत्त्वाचे फलंदाज अशा पद्धतीनं बाद व्हायला लागले तर मात्र अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. बॅटिंग करत असताना किरण पाटील एका बाजूनं किल्ला लढवतोय. सचिन बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी हर्षा मैदानाच्या आतमध्ये आलाय. हर्षा बॅटिंग करेल स्ट्राईक एंडवरती. समोरून गोलंदाजी करत असताना रितेश. इथं एका सिंगल धावेसाठी महत्त्वाच्या फलंदाजाची विकेट रनआउटच्या स्वरूपानं जाणं म्हणजे नेहमीच तुमच्या संघासाठी धोक्याची घंटा यावेळेस होऊ शकते. विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज हर्षा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरनं रितेशला आपण पाहताय. राईट अमोर द विकेट. थोडासा अडथळा, थोडासा रनवेमध्ये अडचण आलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रिटर्न टू द बॉलिंग मार्क. बॉलर आपण पाहताय रितेश. अतिशय चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. एक षटकाराचा अपवाद जर वगळला तर त्यानं गोलंदाजी चांगली केली आहे. हर्षासाठी टाकलेला हा चेंडू कव्हरला बीट केलाय. फिल्डर पाठलाग करतील. दोन फिल्डर पाठलाग करून चेंडूला अडवून फेक करतील. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. फटक्यात थोडीशी ताकद कमी होती. गॅप सिलेक्शन प्रॉपर होतं. या अनुषंगाने आपण पाहाल तर या ठिकाणी 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावा येतील. स्कोअर कार्डवरती जोडल्या जातील. स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते जाऊन पोहोचलं 18 वरती. 46चं टार्गेट दिलंय. 2 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती 3 गडी बाद, 18 धावा, 18 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आहे. षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावफलकावरती जोडल्यात अद्यापपर्यंत 18. इथून बनवायच्या आहेत त्या 18 चेंडू आणि 28 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात. चला मित्रांनो, स्पीडअप करा. वेळेची काळजी घ्या. आपल्याला अजून भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. मध्यरात्र उलटून गेलेली आहे. जवळजवळ 12:50 घड्याळात होत आहेत. 1 वाजण्याच्या सुमारास आपण आहोत. निश्चितच
पाठ होईल तोपर्यंत मॅच काही संपणार नाही, काळजी घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी षटक क्रमांक 3 ला सुरुवात, बॉलर तयार, फिरकीचा जादूगार दिलीप गोलंदाजी मार्कवरनं, जागेवरनं खडे बॉलिंग, यावेळेस आडव्या बॅटनं खेळलाय, फटका जबरदस्त आहे, फिल्डर दूरवरनं येतोय, अडवण्याचा प्रयत्न, लॉंग लेग बाउंड्रीवरती, काय कमिटमेंट आहे पहा, जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी करत असताना जीवाचं रान मैदानाच्या आतमध्ये केलंय, चेंडूला अडवलंय सीमारेषेच्या आतमध्ये आणि आपल्या संघासाठी नक्कीच या ठिकाणी वाचवल्या 2 धावा। सुपर फिल्डिंग, जबरदस्त अद्भुत क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळतंय, सुंदर फिल्डिंग, 2 धावा येतील, धावफलकावरती जोडल्या जातील, स्कोअर कार्ड पुढे चाललंय ते 20 या आकड्यावरती। देसाई विपक्ष साबे असा हा सामना मैदानावरती चालू आहे। बिग फाईट मॅच, काटेकी टक्कर मैदानावरती पाहायला मिळतीये, मोठी मॅच मैदानावर, महत्वाचा प्रत्येक सामना, कारण डू ऑर डाय, करो या मरो, नॉकआउटच्या मॅचेस। आडव्या बॅटनं खेळलेला फटका, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेक करतोय, एक सिंगल धाव, एक सिंगल येईल, धावफलकावरती जोडली जाईल, धावफलक पुढे जात आहे ते 21 वरती 21। 2 षटकांमध्ये 18 होत्या, षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर एक सिंगल येते, धावफलकावरती जोडल्यानंतर स्कोअर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल ते 21 या धावसंख्येवरती। 46 मॅजिक फिगर आहे, 46 धावांपर्यंत पोहोचायचं आहे, सामना जिंकायचा आहे आणि अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 2 षटका आणि 2 चेंडूंचा खेळ झालाय, 21 धावा इथपर्यंत धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत, गोलंदाज दिलीप, लेफ्ट आर्म फिरकी, जागच्या जागी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय, जागेवर चेंडू फिरवत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आहे, मात्र त्या ठिकाणी व्यवस्थित बॅटवरती आला नाही, स्क्वेअर लेग बाउंड्रीवरनं फिल्डर येतोय, चेंडूला पकडतोय, सिंगल, एक धाव, एकापेक्षा जास्त काहीच नसेल असं वाटतं। दिलीप सहजगत्या गोलंदाजी करतोय, मात्र चेंडूवरती नियंत्रण, टप्पा, फिरकी आणि गती यांचं अचूक मिश्रण अद्यापपर्यंत पाहायला मिळालंय। अर्थातच आपण पाहत आहे स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती रिची प्रतिष्ठान देसाई हा संघ मैदानावरती 46 धावा वाचवण्यासाठी मेहनत करतायत आणि निश्चित मेहनत जोरदार चालू आहे दोन्ही बाजूनं सामना जिवंत आहे, दोन्ही बाजूनं सामना ऑन आहे। अर्थातच सुखदेव काका म्हात्रे हा सामना पाहत असतील, रिची प्रतिष्ठान देसाईसाठी हा सामना चालू आहे। दिलीपचा हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटनं पुन्हा खेळलाय, त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं फिल्डर आहे, चेंडूला पकडून फेक करेल, सिंगल कंप्लीट, सिंगल, एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल, एका धावेची मदत येईल, स्कोअर कार्ड पुन्हा एकदा हलक्यानं पुढे सरकेल, ते जाऊन पोहोचलं 23 वरती 23। एक धावेनं डावाला पुढे घेऊन चाललेत, एक धावेनं डावाला आकार देत आहेत, एक धावेनं डाव पुढे घेऊन जातील आणि 46 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील, थेंबे थेंबे तळे साचे। सलगच्या 3 विकेटसाठी परेशजी म्हात्रे यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे। विकेट हॅट्रिकसाठी परेशजी म्हात्रे यांच्याकडनं 3000 रुपये। बॉलर तयार, दिलीपची फिरकी, ओव्हर पिच, फटका चांगला खेळलाय, लांबी गाठेल का हा प्रश्न आहे, बरोबर मिड विकेट बाउंड्रीवरती जाळं रचलंय आणि या ट्रॅप मध्ये फलंदाज फसलाय। महत्वाची विकेट मिळत असताना साबे संघाला लागलेला हादरा, रिची प्रतिष्ठान देसाई संघ इनफॉर्म, विकेट मिळाली। अर्धा रस्ता पार झालाय, 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, फलंदाज बाद झाले 4, चेंडू शिल्लक आहे 13 आणि धावा शिल्लक आहेत 23। अर्धा रस्ता पार झालाय, अर्धा रस्ता पार करायचा आहे, कशा पद्धतीने पाहिलं जाईल या सामन्याकडे, अर्धा ग्लास भरलेला आहे, अर्धा ग्लास खाली आहे, कशा पद्धतीने पाहिलं जाईल या सामन्याकडे, थोडासा प्यार हुआ है, थोडा है बाकी। 13 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष,
काटेकी टक्कर मैदानावरती सामना रोमहर्षक अवस्थेत जाऊन पोहोचलाय. निश्चितच हा सामना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. एकाच परिसरातील दोन टीम खेळतायत आणि मैदानावरती झुंज देत असताना साबे विपक्ष देसाई अशी मॅच. दिलीप फिरकीचा जादूगार फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाजांना अडकवलंय. यावेळेस शॉर्ट पिच पूल केलाय. फटक्यात ताकद किती आहे? ताकद कमी राहिली. सीमारेषेवरती फिल्डर बरोबर जागेवर तैनात. पाठोपाठ मिळालेला दुसरा गडी फलंदाज बाद होतोय. मैदानावरती लिंबू फिरवलाय दिलीपनं. फिरकी मात्र सापडत नाहीये. चेंडू बाहेर जात का नाही याचा प्रश्न निश्चितच बिंदासला सुद्धा पडलाय. त्याच्या टीम मेंबर्सला सुद्धा पडलाय आणि त्याच्या फॅन्सना सुद्धा पडलेला पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेच्या जवळ झेल टिपलाय आणि गडी बाद होत असताना पाहायला मिळाला. 3 षटकं संपली आणि दिलीपच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकताना पाहायला मिळाले. स्कोअर कार्ड आहे ते 23 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा मित्रांनो, वेळेची काळजी घ्या. देसाई टीम 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही आपण पाहत आहे तर 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा. अजूनही सामना जिवंत आहे दोन्ही संघांसाठी. एखाद दुसरा मोठा फटका आला तर साबे संघ मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करेल आणि एखाद दुसरी विकेट एखाद दुसरा डॉट जर येत राहिला तर मॅचमध्ये देसाई संघ मात्र अजून कंबर कसताना पाहायला मिळतील. 12 चेंडू शिल्लक आहे शेवटचे आणि अजूनही 23 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. काटेकी टक्कर, मोठी झुंज मैदानावरती. एकाच परिसरातील दोन दादा टीम मैदानावरती झुंजतायत. टिट फॉर टॅट, ठोशास ठोसा देताना पाहायला मिळत आहेत. एकमेकांच्या विरोधात दंड थोपटत असताना पाहायला मिळत आहेत. लास्ट 12 चेंडू शिल्लक आणि अजूनही 23 धावांचं लक्ष पार करायचंय. गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्कवरती. 4थ्या षटकाची जिम्मेदारी गोलंदाज बादलच्या खांद्यावरती, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. 7 धावा ज्यानं खर्च केल्या होत्या. चला स्पीडअप करा. आयोजन कमिटीची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. वेळेची काळजी घ्या मित्रांनो. जवळजवळ 1 वाजून जात आहेत आणि निश्चितच अजून आपल्याला भरपूर मॅच कव्हर करायच्या आहेत. बादल येत आहेत गोलंदाजी मार्कवरती, ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. लास्ट 12 चेंडू शिल्लक आणि 23 धावांचं लक्ष पार करायचंय. आखरी 12 गेंदे और 23 रनों की जरूरत. बॉलर तयार. बादलचा पहिलाच बॉल समोर खेळलाय. ओरपी चेंडू, 2 फिल्डरची दरी भेदण्याचा प्रयत्न. 100% कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये काय असते ही दाखवत असताना देसाई टीमचे शिलेदार, देसाई टीमचे झुंजार योद्धे 46 धावाच आम्हाला डिपेंड करायच्या आहेत. ज्या धावा आम्ही कमी बनवल्या त्या आम्ही आमच्या फिल्डिंगनं वाचवू अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना हा अडवलाय चेंडू. या चेंडूवरती फक्त 2 धावा येतील. जिथं 4 धावा यायला हव्या होत्या तिथं फक्त 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकलं 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. 46 पर्यंत पोहोचायचंय. अजून 11 चेंडू 21 ची गरज. गोलंदाज बादल राईट अमोर द विकेट. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. किरण खेळतोय. समोर खेळलेला फटका लॉंग ऑफला, वाईडिश लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. फेकलंय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन चुकलं, अंदाज चुकला, नजर चुकली आणि त्यानंतर लागलेला हा हादरा रनआउटच्या स्वरूपात. अजून एक फलंदाज माघारी परततोय और एक टपका. अंपायर काय चेक करायचं? क्रॉसिंग. ओके, क्रॉसिंग चेक करायची आहे. कुठला फलंदाज बाद आहे हे चेक करायचंय. थर्ड अंपायर. थर्ड अंपायर चेक करा. इथं क्रॉसिंग चेक करा. कुठला फलंदाज बाद आहे ते ठरवायचंय.
किरण पाटील बाद. अंपायर डिसिजन किरण पाटील या ठिकाणी बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात झटका लागलाय. चला स्पीडअप करा. अजून एक विकेट आलेली आहे. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला और एक विकेट टपका. सव्वीस धावा इथं धावफलकावरती आहेत. स्वल्पविराम लागलाय. रितेश आलाय बॅटिंग करण्यासाठी. बादलचा हा चेंडू समोर खेळलाय. कबरला बीट केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं वाईडिश लॉंग ऑफला. पुन्हा एकदा संधी हली आहे आणि रनआउट. अजून एकदा रनआउट. अजून एकदा रनआउट. एक फिल्डर रनआउट. काय चांगल्या टप्प्यावरती चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती भन्नाट मारा. अर्थातच सुखदेव काका म्हात्रे क्रिकेटचं चालतं बोलतं विद्यापीठ आणि त्यांच्या विद्यापीठामध्ये घडलेले हे विद्यार्थी. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फिल्डिंग करत असताना अगदी जीवाचं रान मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळत आहेत. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, दर्जेदार फिल्डिंगचं प्रात्यक्षिक यावेळेस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी आली आहे. सिंगल कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे. लाइटिंग रनआउट पाहायला मिळत आहेत. लाइटनिंग एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये. मिड ऑन वरनं चेंडूला अडवलाय, फेकलाय विकेट किपरनं बॉलरच्या हातामध्ये आणि त्याने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. इथं सुद्धा चेक केलं जाईल. अजून एक फलंदाज रनआउट आहे की नाही हे पाहायचंय. काय फिल्डिंग करतायत, दर्जेदार फिल्डिंग. अंपायर सॉफ्ट सिग्नल काय आपलं. नॉट आउट. नॉट आउट. बॅट्समन सेफ. या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट झालेली आहे.
एक धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 28 वरती जाऊन पोहोचलंय. 45 धावा बनवल्या होत्या, 46चं टार्गेट ठेवलं होतं आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना बादलनं मात्र तुफान गोलंदाजी केली आहे. बादल बरस गया, राईट मोर द विकेट पुन्हा एकदा तयार होतोय. बादलचा हा चेंडू यावेळेस फटका चांगला आहे. ताकद किती आहे, लांबी गाठली नाही. लॉंग ऑन वरती फिल्डर झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज माघारी परतत असताना वन मोर विकेट डाऊन और एक टपका. नियोजन बादल भाईसाठी त्यांनी एक सुंदर गाणं वाजवलं. बादल भाईनं जी गोलंदाजी केली, जबरदस्त अटॅकिंग मारा केला, 2 षटकं त्यानं हाताळली आणि खऱ्या अर्थानं संघासाठी विजयाचा दरवाजा उघडा करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 12 चेंडू आणि 23चं समीकरण होतं. निश्चितच मॅच आपल्या बाजूने झुकवून टाकली आहे. 2 षटकं बादलनं हाताळली आणि खऱ्या अर्थानं मैदानावरती आपल्या संघासाठी या ठिकाणी विजयाची कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पेश करतायत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना मुराज आणि सनी, बॉलर तयार, गोलंदाज प्रवीण. पहिलाच बॉल मिस टायमिंग. पुन्हा एकदा झेलची संधी, झेलसाठी धावतायत. काय फिल्डिंग करतायत मैदानावरती, जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा, जबरदस्त फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आज पेश केलंय देसाई टीमनं. वन मोर विकेट डाऊन, सुपर झेल, फलंदाज फेल. कामगिरी लास्ट विकेट आणि शेवटची विकेट सुद्धा मिळवली आहे. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट मिळवल्या प्रवीणनं आणि ऑल आउट होत असताना साबे टीम, रिची प्रतिष्ठान देसाई, अर्थातच हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती, रिची प्रतिष्ठान देसाई हा संघ डामडौलामध्ये द्वितीय फेरीमध्ये दाखल होतोय. साबे संघानं संघर्ष भरपूर चांगला केला. दोन्ही संघ चांगले खेळले, दोघांचंही कौतुक करूया. मात्र रिची प्रतिष्ठान देसाई, स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती देसाई संघाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील सामन्यासाठी. तत्पूर्वी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी घोषित करूया. Maru